सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं, बाळूमामा प्रसन्न आणि बाळूमामांच्या कृपेने घडणारे अनेक असे अद्भुत चमत्कार. कृपा करणाऱ्या देवाला विसरण्याचे प्रायचित. तुम्ही ऐकलं असेल की देव तुमच्यावरती कृपा करता आणि तुम्ही नंतर देवालाच विसरून जाता. तर अशीच एक घटना सत्य घडलेली आहे, ती पण बाळूमामांच्या कथा कहाण्यातली आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सुद्धा देवाने तुमच्यावरती कृपा केल्यानंतर देवाला विसरून जाऊ नका. त्याचे तुम्हाला प्रायचित हे करावंच लागते. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण कहाणीला सुरुवात करूया. मी तुम्हाला कहाणी हे एकदम सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेन. कृपा करणाऱ्या देवाला विसरण्याचे प्रायचित. बुधनूर गावच्या दुर्गाबाईचा मोठा भाऊ चडाक्कापा हा होता. बाळूमामा एकदा वेश पालटून किडबिड्या जोशाचे रूप घेऊन बुधनूर गावी गेले होते. त्यावेळी चडाक्कापा आपला काळा बैल घेऊन शेताकडे चालला होता. त्याने वेशधारी जोशाकडे पाहिले, परंतु घरातील लोकांना फक्त जोशाला भिक्षा वाढण्यास सांगून तो शेताला गेला. मामाने हे चांगलेच लक्षात ठेवले होते. चडाक्कापा एक प्रसिद्ध मांत्रिक होता. मंत्र सामर्थ्याने तो वाटेल त्या अजीब गोष्टी करून दाखवी. दगडाची टक्कर लावणे, चांगल्या माणसांचे डोके बिघडवणे, चक्रम वेड्या माणसांचे डोके शुद्धीवर आणणे, वशीकरण करणे, मित्राचा शत्रू बनवणे, शत्रूचा मित्र घडविणे, जमीन सुपीक नापीक करणे, जनावरांचे दूध सुरू किंवा बंद करणे, ऊस शेंगा वगैरे पिके खाल्ली जाऊ नयेत म्हणून कोल्ह्याची तोंडे बंद करणे, अशा अनेक प्रकारच्या विद्या त्याच्यापाशी होत्या. त्याला माणसे वचणूक असत. त्या भागात तो चांगलाच प्रसिद्ध होता. निलाप्पा कुळणवरने बाळूमामांना चंडकप्पाची माहिती सांगितली. त्यावेळी बकरी आदमापुरात परिसरात सुरुपली जवळ माळावर होती. अज्ञात रोगाने त्यावेळी बकरी मरत होती. निलाप्पाने चंडकप्पाकडे जाऊन आपण उतारा करीतो असं म्हटल्यावर मामानी आडेवेडे न घेता त्याला प्रवासासाठी पैसेही दिले. तो बुधनूरला गेला. विशेष म्हणजे बुधनूरहून मंत्रून टाकलेला लिंबू सुरुपलीच्या दंडीवर म्हणजेच माळावर पडलेल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिला. बकरी मरणेही थांबले. चंडकप्पा बरोबर घेऊन 8 दिवसानंतर निलाप्पा सुरुपलीत आला. चंडकप्पाचे मूळ नाव सिद्धप्पा असे होते. त्याने समोर येताच मामा म्हणाले, तुझ्या गावाला मी किडबिड्या जोशाचे सोंग घेऊन आलो होतो. तू काळा बैल घेऊन शेताला निघाला होतास. मला घराकडे न बोलवता तू फक्त भिक्षा घालायला सांगून निघून गेलास ना. चंडकप्पा मामांच्या या बोलण्याने चकित झाला. त्याला प्रसंग आठवणीत आला. मामा हे कोणी असामान्य पुरुष आहेत असे त्याला वाटले. नंतरच्या काळात बकरी निघापूरला गेली तेव्हा मामांनी दुर्गाप्पाला चंडकप्पासह तेथे बोलवून घेतले. ते दोघे येऊन पोहोचले. चंडकप्पाने बकऱ्यांचा उतारा केला. त्या प्रसंगी मामा त्याला म्हणाले, चंडकप्पा माझी बकरी तू बरी कर, मी तुला 2 मुलगे देतो. चंडकप्पाने होकार दिला. तो पुढे जास्त बोलला नाही. त्यावेळी मामानी हातातील काठी 2 वेळा जमिनीवर आपटली. अर्धी काठी मोडून त्याचा तुकडा उंच उडाला व खाली पडू लागला. तो खाली येत असताना मामा म्हणाले, मोकळी खाली यायचं नाही, सिद्धप्पाला मुलगा घेऊनच यायचं. त्याच साली चंडकप्पाला एक मुलगा झाला. त्याला फार आनंद झाला. पुढे 2 वर्षांनी आणखी एक मुलगा झाला. त्यानंतर मामा चंडकप्पाला म्हणाले, चंडकप्पा 2 मुले तुला देवाने दिली. पहिला मुलगा बिराप्पा तुझा समज, लहान मुलगा सोमाप्पा माझं समजायचं हा. चंडकप्पाचे मंत्र सामर्थ्य विशेष होते. बुधनूर गावी बकरी असताना त्याने बकरी पाणी पिऊ नयेत म्हणून सर्व बकऱ्यांचे तोंडच बंद केले. त्यावेळी जनावरांच्या अंगात फार उष्णता वाढली. रक्ताची लघवी त्यांना होऊ लागली. बकरी मरू लागली. या भयंकर प्रकारामुळे मामांनी चंडकप्पाला बोलवण्यास माणसे पाठवली. त्याला आपण मामांची कोंडी करू शकतो असा अहंकार चढला होता. अनेक नखरे करू लागला. माझे गवत रचायचे आहे, मला सवड नाही असा त्याने निरोप दिला. त्याचे गवत रचण्यास मामांनी माणसेही पाठवून बघितले तरीही तो येईना. मामांनी संध्याकाळपर्यंत त्याची वाट पाहिली. तिकडे चंडकप्पाची 2 मुले खेळत असताना डोक्यावर घरचे दार व वरची छावणी म्हणजेच फळी पडली. मुले बेशुद्ध पडली. रक्तबंबाळ झाली होती. त्या सुमारास 50 रुपये देऊन एका माणसाला मामांनी चंडकप्पाला बोलविण्यास पाठवले. मुलांना दवाखान्यात पाठवावे असा निरोपही दिला. त्यानंतर 2 दिवसांनी चंडकप्पा मामांकडे आला. मंत्राचा उतारा केला. बकरी पाणी पिऊ लागली आणि अगदी पाण्यात नाचू सुद्धा लागली. एवढे रामायण झाले तरी चंडकप्पाला म्हणाले, चंडकप्पाला अरे तू असेपर्यंत तुझ्या घरातून सोन्याचा धूर निघेल. तुझ्या घराला माझी रखवाली म्हणजेच पहारा असे समज. नंतरच्या काळात सिद्धप्पा उर्फ चंडकप्पाने 30 एकर शेती म्हणजे जमीन खरेदी केली.
गाई म्हशी आणि बैलांनी गोटा भरला. घरात सुबत्ता आली. सुखात दिवस चालले होते. परंतु एक मुलगा मामांचा म्हणजेच एका मुलाने मामांच्या कळपाच्या सेवेला वाहून घ्यायचे ठरले आहे. या गोष्टीचा चंडाकापला पूर्ण विसर पडला. पुढे 1970 साली चंडाकापाच्या घरावर मोठा दरोडा पडला. सुमारे 25 तोळे सोने, चांदीचे 125 रुपये नाणी, शिवाय 4000 रुपये रोख रक्कम गेली. मंत्रतंत्रात तो निष्णात होता, पण पोलीस पाटलाला त्याने रिपोर्ट देऊ नये अशी तंबी दिली. असे 6 महिने गेले. चोरांनी सोनं, चांदी इत्यादी गोकाक पेठेत सराफांच्या दुकानात विकली, पण तेथे असताना संशयामुळे पोलिसांना पकडले. रिमांड मिळवलं. चौकशीची चक्रे फिरू लागली. माराला भिवून चोरांनी सत्य मालक सांगितला. मुरगोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडला होता. कर्नाटक चोरींची फरियाद नव्हती. पोलीस बुदनूरला आले. पोलीस पाटलाला व नागरिकांना विचारू लागले. लोकांनी सत्य ते सांगितले. चंडाकापा भिवून माझं काही गेलेले नाही असं म्हणतच होता. पोलिसांची खात्री झाली. त्यांनी सोने, चांदी इत्यादी सर्व चंडाकापाला परत दिले. तुझ्या घराला माझी राखण आहे या मामांच्या शब्दाचा हा महिमा होता. तरीही चंडाकापाला आपले वचन पाळावेसे वाटत नव्हते. गुरुदक्षिणा द्यायची अशी नव्हती. अलीकडे त्याला श्रीमंतीची नशा म्हणजे संपत्तीचा मद चढला होता. आपल्या मुलाला मामांच्या बकऱ्यांच्या राखणीला त्याने कधीही पाठवले नाही. गुरुसेवेची त्याला जणू लाज वाटत असावी. पुढे 1986 साली चंडाकापाच्या क्रमांक 2च्या मुलाने सोमाप्पानेच गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी चंडाकापाला मामांच्या वाक्याची आठवण झाली. सतत 4-5 तास तो प्रेताजवळ बसून रडत होता. त्याच्या तोंडात सतत एकच वाक्य होते, अरे मामा, हा मुलगा दिलास कशासाठी आणि नेलास कशासाठी? परंतु आपली चूक त्याला पैशाच्या धुरामुळे वेळीच कळली नव्हती. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाने सांग भलं लिहायला विसरू नका. बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.